इचलकरंजी जवळील खोतवाडी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या सुगंधी तंबाखू उत्पादनाच्या कारखान्यावर अखेर प्रशासनाचा हातोडा पडला आहे. अन्न व औषध प्रशासन आणि शहापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र या कारवाईनंतर एकच प्रश्न उपस्थित होत आहे. एवढा मोठा कारखाना इतके दिवस राजरोसपणे सुरू होता, मग प्रशासनाला तो आताच कसा दिसला? तारदाळ खोतवाडी रोडवरील अयोध्यानगर गली क्रमांक 2 येथे सुरू असलेल्या सुगंधी तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन आणि शहापूर पोलिसांनी संयुक्त छापा टाकला. कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू, कच्चा माल, मेन्थॉल, ग्लिसरीन, विविध रासायनिक पदार्थ, पॅकिंग साहित्य तसेच उत्पादनासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 19 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी कारखान्याचे मालक विनायक मुठाणे यांच्यासह कर्मचारी अविनाश कोळेकर, पुनाराम नाईक आणि गोपाल नाईक यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील, विजय पाचपुते तसेच शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. संबंधित कारखान्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मनके कायद्यासह इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे खोतवाडी परिसरात अजून किती असे अवैध कारखाने सुरू आहेत याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे गेल्या वर्षभरापासून हा कारखाना सुरू असल्याची चर्चा असताना प्रशासनाला याची माहिती नव्हती का, की माहीत असूनही डोळेझाक करण्यात आली? एका कारवाईने प्रश्न संपत नाही, उलट आता संपूर्ण साखळी उघड करण्याची जबाबदारी प्रशासनावर आली आहे. नागरिकांची अपेक्षा एकच, अवैध धंद्यावर केवळ धाड नाही तर कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे, उदय पाटील, रवींद्र महाजन, प्रवीण कांबळे, अविनाश मुंगसे, सतीश कुंभार उपस्थित होते.